नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघूया सुपरफास्ट 50. पहिली बातमी आहे. अहिल्यानगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चला यश, आंदोलकांच्या मागण्या मान्य. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासोबत बैठक, तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाची यशस्वी सांगता. वाल्मिक कराडच्या मुलाचे सोशल मीडियावरती पोस्ट, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार. सुप्रीम कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर सुशील कराडची पोस्ट. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र. जिल्हा परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकर यांचा दावा. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत. बाळासाहेब सोलकर यांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची नावं निश्चित, तर घोषणेची केवळ औपचारिकता बाकी. नागपुरात 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात 6व्या आणि 7व्या आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपी सरकारी शिक्षक प्रदीप जांगडे आणि खासगी क्लासमधील शिक्षक दिनेश कोटांगले पोलिसांच्या ताब्यात. प्रदीप जांगडे यानं दिनेश कोटांगले याला व्हॉट्सअपवरती पेपर पाठवला होता. नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही. नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवेंची माहिती. विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला. शिवलिंग पटवेंची प्रतिक्रिया. दोषींवरती कठोर कारवाई होईल, शिवलिंग पटवेंचा इशारा. नागपुरात सीलबंद लिफाफ्यातनं 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार. एका लिफाफ्यात एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात. परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार. पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर. नंदुरबारमध्ये 10वीच्या इंग्रजी पेपरसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था. 50 परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर. 21,000 विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा पेपर. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये जमिनीच्या वादातनं धारदार शस्त्रांनी हल्ला. 2 गटातल्या राड्यामध्ये 3 जण गंभीर जखमी, तर 5 जण किरकोळ जखमी. पोलिसांकडून या प्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं भव्य मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मोर्चाचं आयोजन. जालन्यातल्या जुना मोठा परिसरात 51 रुपयात साडीची ऑफर. दुकानासमोर महिलांची गर्दी. गर्दीचं नियोजन न करता ऑफर ठेवल्यामुळे पोलिसांकडून दुकानदाराला समज. जळगावात महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचं आंदोलन. डेपो हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. ITI जवळ होणाऱ्या कचरा डेपोच्या समस्येमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण. लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या 10ही पंचायत समितीमध्ये लिपिक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसह अनेक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. जालन्याच्या बदनापूरमध्ये मका पिकाचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकरी संतप्त. शेतकरी मक्याचं कणीस घेऊन थेट कृषी अधीक्षक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात. वायर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यात धान खरेदीची मुदत संपल्यामुळे शेतकरी आक्रमक. धान खरेदी संघटना आणि किसान संघाचा भव्य मोर्चा. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. खासदार प्रशांत पाटोळेंचा शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा. सोलापुरात FRPच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊसगाळप बंद होऊन 1.5 महिना लोटूनही बिल न भरल्यामुळे स्वाभिमानी आक्रमक. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. कांद्याला उत्पादन खर्चावरती आधारित 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च. जरी ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असा 15 किलोमीटरचा मोर्चा काढण्यात येणार. मोर्चात विद्यार्थी आणि पालकांचा मोठा सहभाग. दहिसरमधील JBNC इंटरनॅशनल शाळेला बॉम्ब उडवून देण्याची धमकी. शाळेला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी. शाळेच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. 22 ते 25 शाळांना अशाच प्रकारच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाल्याची माहिती. ठाण्यातल्या घोडबंदर परिसरात गायमुख ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला. काही दिवसांपूर्वी आवाज उठवत आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांवरती टासार वळवली. पोलिसांकडून गुन्हा दाखल. दरम्यान गुन्हा मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा. भिवंडीमध्ये डीप क्लीन स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ. महापौर नारायण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ. रस्त्यावरची धूळ माती पूर्णतः उचलून घेऊन पाणी फवारणी केली जाणार. मीरा भाईंदर पोलीस भरतीतील नियोजनाचा फज्जा उडाला. भरतीसाठी आलेल्या 1000 उमेदवारांवरती उघड्यावर झोपण्याची वेळ. प्रशासकीय उदासीनतेमुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांचा संताप.
पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकामध्ये नव्यानं बांधलेल्या पुलाची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडनं पाहणी. पुलाचा उतार तीव्र असून डिझाईनमध्ये चूक आहे असे खडेबोल श्रीरंग बारणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले. नाशिक महापालिकेकडनं स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल. महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास. 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे दिले होते आदेश. नागपुरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं विद्यार्थ्यांकडनं महाराष्ट्र संस्कृती दर्शन. पारंपरिक खेळ, मंगलागौर, झिम्मा, वासुदेव इत्यादी मराठी संस्कृतीचं विद्यार्थ्यांनी दर्शन घडवलं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,63,770 रुपयांवर तर चांदीचे दर 2,78,100 रुपयांवर. चिपळूणमधल्या खडपोली गावी त्रैवार्षिक जत्रोत्सवाचे 25वे वर्ष संपन्न. रौप्य महोत्सव वर्षी दिंडी सोहळा, हरिपाठ, कीर्तन, कबड्डी असे विविध कार्यक्रम साजरे. परळीतील वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेली अनेक कामं रखडली. कामं कधी पूर्ण होणार याकडे लक्ष. मेरुगिरी उद्यानातील भव्य त्रिशूळ, डमरू आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती तसंच लहान मुलांसाठी रेल्वेचा समावेश. अमलकी एकादशी निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 तासांची प्रतीक्षा तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात 1 महिन्यापूर्वी होळी उभारण्याची प्रथा. होळीच्या दिवशी दहन केलं जाणार. विदर्भातील सर्वात मोठी होळी म्हणून नावलौकिक. एसटीकडनं विविध योजनांमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय. धुळे आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा रस्त्याची दुरवस्था. साईड पट्ट्या आणि खड्डे न भरल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक. शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी समिती प्रशासनाच्या शेतकऱ्यांना नियोजित ओट्यावरतीच शेतमाल टाकण्याच्या सूचना. शेतमाल भिजू नये यासाठी ताडपत्री सोबत आणण्याचं आवाहन. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव 1,000 रुपयांच्या आत घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल. माणिकराव कोकाटे आणि बाजार समितीच्या विनंतीवरनं आंदोलन मागे. दर घसरणीच्या निषेधार्थ ठाकरे गट, शिंदे गट तसंच छावा क्रांतीवीर सेनेनं केलं आंदोलन. कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंत बाजारभाव. पुण्याच्या भोर तालुक्यात शेतकरी गटानं दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट. महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं होतं. पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच झाली नसल्याचं समोर. अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस. महिन्याभरात 3रा गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकं धोक्यात. टोमॅटो पिकावरती करप्यासोबतच विविध रोगांचा प्रादुर्भाव. टोमॅटो जागेवर वाळून जात असल्यामुळे शेतकरी संकटात. अमरावती बाजारात टोमॅटो आणि वांग्यांची मोठ्या प्रमाणात आवक. शेतकऱ्यांना टोमॅटोचा केवळ 3 ते 4 रुपये किलोनं दर मिळतोय. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात. तर हमाली, वाहतूक आणि दलालीमुळे शेतकरी हवालदिल. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात पारडी ताड गावामध्ये मोहरी शेतीदिन कार्यक्रमाचं आयोजन. गावातील 50 एकर क्षेत्रावरती महाबीजच्या मोहरी वाणाची पेरणी. कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला वेग. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडनं काढणीची घाई. पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. धुळ्यामध्ये टरबूजाच्या दरामध्ये विक्रमी वाढ. बाजारात 40 रुपये प्रति किलो दरानं टरबूजाची विक्री. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे टरबूजाला मागणी वाढली. धुळे जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. तापमानात वाढ झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याचं समोर. 4% जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये पाणीसाठा कमी झाला. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात वन्यजीव सोयरे संघटनेच्या वतीनं उभारले हजारो मातीचे पॉट. पॉटमध्ये नियमितपणे पाणी भरलं जात असून दिवसभर पक्षी आणि लहान वन्य प्राणी तहान भागवत आहेत. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक. 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन. पनवेलमधल्या वलप ग्रामपंचायतीतील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाला नवं वळण. ग्रामपंचायतीची ऑनलाईन यंत्रणा हॅक झाल्याचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आरोप. अज्ञात इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक. गुंड दत्तात्रय लाखे मोक्या प्रकरणातील आरोपी. निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवरती पोलीस कारवाई करतायत.